उन्हाळ्यामध्ये मेकअप करणं तर फार सोपं आहे, पण जो केलेला मेकअप आहे तो जास्त वेळ टिकवणं, लाँग लास्टिंग ठेवणं फारच अवघड आहे. कारण की एकतर उन्हाळ्यामध्ये गरमी फार असते, आपल्याला घाम येतो आणि स्किन ऑइली होते. त्याच्यामुळे आपण जो काही मेकअप केलेला आहे, तो पटकन वितळतो. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करता, तेव्हा तुम्हाला कसे प्रॉडक्ट वापरायचे आहेत, मेकअप कसा करावा, स्वेट प्रूफ, वॉटर प्रूफ आणि तो कशा पद्धतीने केला जातो. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्ही देखील छान मेकअप करता, पण तो लाँग लास्टिंग राहत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ खूपच जास्त हेल्पफुल ठरणार आहे. स्पेशली उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करावा हे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी. सो जास्त बडबड न करता आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मराठी ब्युटी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की मी असे छान छान नवीन नवीन ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. सो सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तर आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता आपण मेकअपला स्टार्ट करूयात. मेकअप करण्यापूर्वी स्किन केअर करायला पाहिजे हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करता तेव्हा स्किन केअर करण्याच्या पूर्वी देखील तुम्हाला एक स्टेप फॉलो करायला पाहिजे. ती म्हणजेच आईस क्यूब घेऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करायला हवी. त्याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा पण तुम्ही आईस क्यूबने तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही पोर्स आहेत ते ओपन अप होतात आणि मेन म्हणजे ते टाईट होतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो चेहरा आहे तो आईसमुळे एकतर खूप छान थंड पडतो आणि पोर्स टाईट झाल्यामुळे तुमची स्किन देखील छान टाईट राहते आणि त्याच्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि खूप काळ टिकतो. सो ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. सो त्याच्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये आईस क्यूब घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी आत्ताच आणले, पण तरी देखील पाणी झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला आईस क्यूब घ्यायचे आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट लावायला जमत नसेल, म्हणजे खूप जास्त थंड वाटत असेल, तर तुम्ही एखाद्या रुमालामध्ये देखील त्याला गुंडाळून छान मसाज करू शकता. सो मी मसाज करणार आहे. मी डायरेक्टली लावत आहे. मला चालतं. जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल, तर तुम्ही रुमालामध्ये गुंडाळून मसाज करू शकता. सो इथे मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायची आहे. तर तुम्ही पाहिलत अशा पद्धतीने आपल्याला आईस क्यूबने छान मसाज करायची आहे आणि त्याच्यानंतर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. आता आपण स्किन केअर करणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीला वापरणार आहे टोनर आणि हे प्लमचं टोनर आहे. अ, याच्यामध्ये रोज वॉटर आहे प्लस हायलोरॉनिक ऍसिड आहे. सो तुम्ही कोणतंही टोनर यूज करू शकता. अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे. स्पेशली उन्हाळ्यामध्ये तरी टोनर तुम्हाला लावायलाच हवं, जेणेकरून तुमचे जे पोर्स आहेत ते टाईट राहतील प्लस तुम्हाला हायड्रेशन मिळेल. टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजल देखील लावू शकता. तुम्ही पाहू शकता आईस क्यूबने मसाज केल्यामुळे खूप छान स्किन झालेली आहे लिटरली. टोनर छान सेट करून घेतलेला आहे. टोनर लावून झाल्याच्या नंतर तुम्ही कोणतंही छान चांगलं तुमच्या स्किनच्या समस्येनुसार एखादं सिरम निवडून ते लावू शकता. तर मी इथे घेतलेलं आहे हे डर्माकोचं 10% व्हिटॅमिन सी फेस सिरम आणि सध्या उन्हाळा आहे. सो व्हिटॅमिन सीचं सिरम तुम्ही लावलं तर ते खूप छान तुम्हाला बेनिफिट्स देतं तुमच्या चेहऱ्याला. सो मी इथे लावून घेत आहे. सिरम हे ऑप्शनल आहे. जर असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर डायरेक्टली स्किप करून मॉइश्चरायझर देखील लावू शकता. इथे सिरम देखील सेट झालेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावता
तेव्हा मेक शुअर करा जे तुमचं मॉइश्चरायझर आहे ते लाईट वेट असेल. म्हणजेच काय, जे पण क्रीमी मॉइश्चरायझर असतात ते खूप हार्ड असतात आणि खूप जास्त गडद असतात. सो जेव्हा पण तुम्ही ते लावता तेव्हा तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त ऑइली होऊ शकते. सो जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यात मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुमचं मॉइश्चरायझर एकतर लाईट वेट असलं पाहिजे, प्लस जास्त वेळ टिकणारं असलं पाहिजे, हायड्रेशन देणारं म्हणजेच, आणि थर्ड म्हणजे ऑइल कंट्रोल करणारं असलं पाहिजे. जे पण मॉइश्चरायझर चांगले आहेत ते मी तुम्हाला इथे साईडला फोटो देईलच. ते तुम्ही निवडू शकता. सो हे जे मी यूज करत आहे हे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर आहे आणि हे देखील खूप लाईट वेट मॉइश्चरायझर आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता तेव्हा अगदी थोडंसंच घ्या, कारण की आपल्याला खूप जास्त घाम येत असतो. मॉइश्चरायझर लावून झालं त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन समर ती म्हणजेच सनस्क्रीन. तर त्यासाठी मी इथे द डर्माकोची SPF 50 PA++ असलेली सनस्क्रीन घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन निवडताना 30+ म्हणजे SPF 30+ कमीत कमी असली पाहिजे आणि SPF 50+ असेल तर खूपच छान. सो इथे मी SPF 50 घेतलेली आहे. प्लस याच्यामध्ये 1% हायलोरॉनिक ऍसिड देखील आहे आणि हे जेल बेस सनस्क्रीन आहे. सो जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावता तेव्हा जर तुम्ही जेल बेस लावली तर ते म्हणजे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही जेल बेस लावले तर तुमचा मेकअप खूप काळ टिकतो. सो प्रायमर असेल, सनस्क्रीन असेल किंवा मॉइश्चरायझर देखील तुम्ही जेल बेस निवडू शकता. सनस्क्रीन छान सेट झालेली आहे. सनस्क्रीन ही स्किन केअरची एकदम लास्ट स्टेप असते. तुम्ही अगोदर कोणतेही स्किन केअरचे प्रोडक्ट वापरा, पण एकदम शेवटी सनस्क्रीनच लावायला पाहिजे. सो सनस्क्रीन छान सेट झालेली आहे. आता स्किन केअर करून झालेलं आहे. आता आपण मेकअपकडे वळूयात. सो मेकअप करण्यापूर्वी, कोणताही बेस लावण्यापूर्वी आपल्याला प्रायमर लावायला पाहिजे आणि जेव्हा स्पेशली उन्हाळा असतो तेव्हा तर प्रायमर खूप महत्वाचं आहे. सो मी इथे घेतलेलं आहे हे मार्सचं पोर मिनिमायझिंग प्रायमर. सो हे खूप सुंदर प्रायमर आहे आणि जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रायमर घेता तेव्हा मेक शुअर करा तुमचं जे प्रायमर आहे ते मॅट असलं पाहिजे, प्लस ऑइल कंट्रोल करणारा असलं पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये जर सनस्क्रीन म्हणजेच SPF असेल तर अजूनच छान. सो यापैकी तुम्ही कोणतंही प्रायमर निवडू शकता. ऑइल कंट्रोल करणारं, मॅट फिनिश देणारं किंवा पोर्स मिनिमायझिंग करणारं. सो मी इथे हे प्रायमर यूज करत आहे. प्रायमर देखील छान सेट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला वळायचं आहे बेस लावण्याकडे. सो अजून एक टिप मी तुम्हाला सांगते, की उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती कोणतेही फाउंडेशन किंवा बेस लावता, तेव्हा अगदी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला एकतर प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि जास्त करून तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, की फाउंडेशन ऐवजी जर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावली, तर ते अजून जास्त छान होतं. तुमचा मेकअप जो आहे तो छान होतो आणि नॅचरल दिसतो. कारण की फाउंडेशन खूप जास्त डार्क असतं आणि जड असतं आणि ज्या पण सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम असतात त्या थोड्याशा लाईट वेट असतात. सो जर तुम्हाला सीसी क्रीम, बीबी क्रीम लावायला आवडत असेल तर छानच. पण जर फाउंडेशनच तुम्हाला लावायचं असेल आणि छान एखादं लग्न वगैरे असेल, तर फाउंडेशन निवडताना देखील तुम्हाला मॅट फाउंडेशन घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही फाउंडेशन विकत घेतात, तेव्हा त्याच्यावरती लिहिलेलं असतं, की मॅट फाउंडेशन किंवा लॉंग लास्टिंग फाउंडेशन किंवा 24 हॉवर्स हायड्रेटिंग फाउंडेशन अशा पद्धतीने त्यावरती मेन्शन असतं. सो अशा पद्धतीनेच तुम्हाला लॉंग लास्टिंग किंवा मॅट फिनिश देणारच फाउंडेशन निवडायचं आहे आणि जेव्हा पण यूज करता तेव्हा थोडंसं अगदी लावायचं आहे. सो मी आज यूज करत आहे हे Maybelline Fit Meचं 128 नंबरचा शेड असलेलं मॅट पोरलेस फाउंडेशन. सो तुम्ही पाहू शकता याच्यावर देखील दिलेलं आहे, की हे मॅट फाउंडेशन आहे. सो तुम्ही एकतर मॅट फाउंडेशन निवडू शकता, त्याच्यावरती ऑइल कंट्रोल असेल तर अजूनच छान आणि लाँग लास्टिंग असेल तर बेटरच. सो हे मी लावून घेते.
पाहू शकता एवढ्याशा प्रमाणामध्ये मी हे फाउंडेशन घेतलेलं आहे आणि हेच मी संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर देखील लावणार आहे. ब्युटी ब्लेंडर मी घेतलेला आहे आणि छान डॅब करून फाउंडेशन सेट करून घेते. आजच्या मेकअपमध्ये मी कन्सिलर स्किप केलेला आहे. कारण की जेव्हा उन्हाळा असतो ना, तेव्हा तुम्ही जेवढे थर तुमच्या चेहऱ्यावरती कमी लावाल, तेवढा तुमचा मेकअप क्रॅकी दिसणार नाही किंवा फाटल्यासारखा दिसणार नाही किंवा त्याचे लेयर्स दिसणार नाहीत. आता फाउंडेशन छान सेट झालेलं आहे. जेव्हा हिवाळा असतो, तेव्हा मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितलेलं आहे, की कॉम्पॅक्ट पावडर स्किप करा. कारण की हिवाळ्यामध्ये स्किन जास्त ड्राय पडते. पण जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा कॉम्पॅक्ट पावडर लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जर नुसतं फाउंडेशन लावून तसंच सोडून दिलं, तर तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो. त्याच्यामुळे त्या फाउंडेशनला सेट करणं फार गरजेचं आहे. कारण की हिवाळ्यामध्ये आपल्याला तेवढा घाम येत नाही, स्किन ड्राय होते. सो कॉम्पॅक्ट पावडर किंवा बनाना पावडर किंवा लूज पावडर या तिन्ही पैकी तुम्ही कोणत्याही छानशा पावडरने तुमच्या बेसला छान सेट करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर घाम कमी येतो, मेकअप लाँग लास्टिंग राहतो. सो इथे मी मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे. जिथे-जिथे आपण फाउंडेशन लावलेलं आहे, तिथे-तिथे छान सेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी आय मेकअप करणार आहे आणि त्यासाठी मी इथे एडीएसची आय शॅडो पॅलेट घेतलेली आहे आणि जस्ट मी तुम्हाला करून दाखवणार आहे. सो मी एवढा हेवी वगैरे आय मेकअप करणार नाहीये. जस्ट ब्राउन कलरचा आय शॅडो ब्लेंड करणार आहे. हा वाला ब्राउन कलर मी इथे घेतलेला आहे आणि जस्ट ब्लेंड करत आहे आईज वरती. एकदम सोपा हा आय मेकअप आहे. जस्ट तुम्हाला आईज वरती ब्लेंड करायचा आहे. सो तुम्ही पाहू शकता छान व्यवस्थितपणे ब्लेंड झालेला आहे. मी एकाच डोळ्यालाच पूर्ण आय मेकअप करून दाखवते. कारण की दोनही दाखवलं तर जास्त व्हिडिओ लाँग होऊ शकतो. त्याच्यानंतर काजळ जेव्हा तुम्ही लावता तेव्हा देखील मेक शुअर करा जे तुमचं काजळ आहे ते वॉटरप्रूफ असलं पाहिजे. फक्त काजळच नाही तर काजळ, मस्कारा प्लस आयलाइनर. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे प्रोडक्ट आहेत ना ते पटकन घामाने स्मज होतात. त्याच्यामुळे ह्या आय मेकअपसाठी ज्या वस्तू किंवा प्रोडक्ट आपण यूज करतो ते जास्त करून वॉटरप्रूफ तुम्ही निवडू शकता स्पेशली उन्हाळ्यामध्ये कारण आपल्याला खूप जास्त घाम येत असतो. सो हे मेबलिनचं काजळ आहे आणि हे देखील वॉटरप्रूफ काजळ आहे. हे मी लावून घेत आहे. त्याच्यानंतर अगेन मेबलिनचंच आयलाइनर मी यूज करणार आहे. हे देखील वॉटरप्रूफ आहे, लाँग लास्टिंग आहे. सुरुवात इनर कॉर्नर पासून करायची आहे आणि एकदम प्रोडक्ट कमी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते काढून टाकायचं. तुम्ही पाहू शकता एकदम सिंपल आयलाइनर मी लावलेला आहे. त्यानंतर हा मीना प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा मी यूज करत आहे. सो अशा पद्धतीने आपला आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. पाहू शकता आय मेकअप करून झालेला आहे. त्याच्यानंतर आयब्रोज फिल करायचे आहेत. सो त्यासाठी मी इथे मॅट लुक द ब्रोबारची आयब्रो किट घेतलेली आहे.
जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करता तेव्हा जास्त करून तुम्ही जर पावडर प्रोडक्ट वापरले, तर ते खूप छान असतात मेकअप टिकवण्यासाठी. जर तुम्ही लिक्विड प्रोडक्ट वापरले, तर ते लवकर स्मज होऊ शकतात. आणि याउलट हिवाळ्यामध्ये जर तुम्ही पावडर प्रोडक्ट वापरले, तर ते चांगले नसतात. कारण की हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय झालेली असते. हिवाळ्यामध्ये लिक्विड प्रोडक्ट वापरा आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली पावडर प्रोडक्ट वापरा. त्याच्यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ टिकेल. सो त्यामुळेच मी इथे आयब्रो फिल करण्यासाठी पावडर आयब्रो किट यूज करत आहे आणि तुम्ही आयब्रो पेन्सिलने देखील करू शकता. पण मी जसं सांगितलं तसं पटकन स्मज होऊ शकतं. सुरुवातीला ब्रश करून घ्यायचं. सुरुवातीला वॅक्स क्रीम लावायची. त्यामुळे जे काही प्रोडक्ट आहे ते छान बसतं तुमच्या आयब्रोज वरती. सो जसे तुमच्या आयब्रोज चा कलर आहे त्यानुसार प्रोडक्ट घ्या. जर ब्राउन असेल तर ब्राउन घ्या आणि ब्लॅक असेल तर ब्लॅक घ्या. तर मी इथे ब्राउन कलरचा शेड घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आउटर कॉर्नरला मी सुरुवातीला ब्लेंड करत आहे. अशा पद्धतीने आउटर कॉर्नरला ब्लेंड करा. त्याच्यानंतर अजिबात प्रोडक्ट घेऊ नका आणि याच ब्रशने फक्त थोडं थोडं टचअप द्या सुरुवातीला आयब्रोजच्या. म्हणजे एकदम छान नॅचरल लुक येईल. सो तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे माझे आयब्रोज जे आहेत ते पहिल्यापेक्षा थोडेसे बेटर दिसत आहेत. आणि परत एकदा आपल्याला त्यावरून ब्रश फिरवून घ्यायचा आहे. जेणेकरून एक्सेस प्रोडक्ट निघून जाईल. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं पावडर प्रोडक्ट्स बद्दल, त्यानुसारच मी इथे घेतलेलं आहे हे स्विस ब्युटीचं 3 in 1 पॅलेट, ज्यामध्ये कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर आहे आणि हे पावडर प्रोडक्ट आहे. सो सगळ्यात सुरुवातीला आपण कॉन्टोरिंग करून घेऊयात. कॉन्टोरिंगचा ब्रश मी इथे घेतलेला आहे. थोडं थोडं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं झटकायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर यूज करायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला नोजला कॉन्टोरिंग करत आहे मी. तुम्ही पाहू शकता दोनही साईडला अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता नोज कॉन्टोरिंगमुळे आपलं जे नोज असतं ते छान शार्प दिसतं आणि असं लॉंग दिसतं. त्याच्यानंतर गालाला आपल्या कानापासून ते ओठापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे. त्याच्यानंतर फोरहेडला आणि चेहरा जिथे संपतो तिथे. कॉन्टोरिंग केल्यामुळे आपला जो चेहरा आहे तो स्लिम दिसतो. त्याच्यानंतर मी ब्लश लावणार आहे अगेन याच्यामधलंच. परत एकदा यामधलंच हायलायटर मी यूज करत आहे. सगळ्यात सुरुवातीला नोजला, त्याच्यानंतर आपण जिथे ब्लश ब्लश लावलं होतं तिथे किंवा त्याच्या थोडस वरती, नंतर सगळ्यात लास्टला मी लावणार आहे लिपस्टिक. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅट प्रोडक्ट तुम्हाला निवडायचे आहेत, त्याचप्रमाणे मॅट लिपस्टिक देखील तुम्हाला निवडायची आहे. ज्या पण क्रीमी बेस लिपस्टिक असतात त्या थोड्याशा अवॉइड करा, कारण की तुम्हाला जसं म्हटलं की जे प्रोडक्ट आहेत ते लवकर स्मज होतात. सो ते त्या लिपस्टिक थोड्याशा अवॉइड करा आणि ज्या पण लिपस्टिक मॅट असतील किंवा लिक्विड लिपस्टिक असतील किंवा लॉंग लास्टिंग अशा लिपस्टिक असतील त्या तुम्ही निवडू शकता. लिपस्टिक वरती प्रॉपरली मेन्शन असतं की ती लिपस्टिक कशा पद्धतीची आहे किंवा कोणत्या प्रकाराची आहे. सो मी इथे घेतलेली आहे ही स्विस ब्युटीची लिपस्टिक आणि याचा शेड आहे 23 मर्फी ब्राउन. ब्राउन कलरची सुंदर अशी ही लिपस्टिक आहे. सो डायरेक्टली मी लावणार आहे.
तर लिपस्टिक देखील लावून झालेली आहे. आपला संपूर्ण मेकअप करून झालेला आहे. पण बऱ्याचशा स्त्रिया मी पाहिलेल्या आहे, त्या मेकअप तर संपूर्ण करतात, पूर्ण स्टेप फॉलो करतात, स्किन केअर करतात वगैरे सगळं. पण लास्टला जेव्हा मेकअप संपतो, तेव्हा सेटिंग स्प्रे वापरत नाहीत. त्याच्यामुळे खूप जास्त इफेक्ट होतो तुमच्या मेकअपवरती. जेव्हा पण मेकअप संपतो, तेव्हा सेटिंग स्प्रे वापरणं फार, फार, फार महत्त्वाचं आहे. कारण की जर तुम्ही सेटिंग स्प्रे वापरला नाही, तर मेकअप पटकन खराब होऊ शकतो. सेटिंग स्प्रे तुमचा जो मेकअप आहे तो छान लॉक ठेवतो आणि लाँग लास्टिंग ठेवतो. सो इथे मी घेतलेला आहे हे किस ब्युटीचा मेकअप फिक्स स्प्रे. स्प्रे करून झाल्यानंतर तो छान सुकेपर्यंत तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करावा जेणेकरून तो लाँग लास्टिंग राहील, जास्त वेळ टिकेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्ट माझे जे काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला बेल आयकॉन दाबणं फार महत्त्वाचं आहे. सो धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.